धुळ्यामधून रेशन दुकानामध्ये पुरवठा होत असलेल्या तांदळात भेसळ निघाली आहे। भेसळयुक्त तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ या ठिकाणी आढळलेले आहेत। रेशन दुकानाच्या वतीने वाटप केलेल्या तांदळात प्लास्टिक होता आणि त्यामुळे नागरिकांनी याची तक्रार केली आहे। शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशन दुकानाला तांदळाचा पुरवठा केला जात होता आणि यामध्ये आता हे प्लास्टिकचे तांदूळ आले कसे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशनच्या दुकानामध्ये गोरगरिबांना रेशन दिलं जातं, तांदूळ दिला जातो, मात्र त्याच्यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ अशा पद्धतीने देण्यात आले होते। ती भेसळ आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकताय। तर याची तक्रार आता नागरिकांनी केली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विशाल ठाकूर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। विशाल, काय सांगाल? रेशनच्या तांदळामध्ये हे प्लास्टिकचे तांदूळ निघाले, मात्र एक सवाल उपस्थित होतोय, हे तांदूळ यामध्ये कसे काय मिसळले गेले, कुठून आले? परा, निश्चित आपण जी बातमी पाहतोय आपल्या लोकशाहीच्या स्क्रीनवर ही धक्कादायक आहे। धुळे जिल्ह्यामधनं जो काही पुरवठा रेशन दुकानदारांना होतो शासनाच्या मार्फत सप्टेंबर महिन्याचा पुरवठा करण्यात आलेला होता। थाळनेर गावामधील रेशन दुकानात हा पुरवठा करण्यात आला होता आणि ज्यावेळेस नागरिकांना रेशन दुकानातील हा तांदूळ देण्यात आला, नागरिकांनी घरी नेला, ज्यावेळेस तांदूळ त्यांनी घरी काही स्वयंपाकसाठी वापरला असता तर तांदूळामध्ये प्लास्टिक तांदूळ असल्याचं त्यांना लक्षात आलं आणि हा तांदूळमध्ये भेसळ केलेली हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नागरिकांनी रेशन दुकानाला जाब विचारायला गेले असता तेथील सरपंच आणि लोकप्रतिनिधी यांनी या संदर्भात तहसीलदारांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आता तक्रार दाखल केलेली। मात्र प्रश्न असा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये हा जो काही तांदूळचा असा प्रकार आहे किंवा रेशनच्या तांदूळाचा जो काही काळा बाजार होत असतो याच्यावर जिल्हा प्रशासनाचा अंकुश का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा असतं। जिल्हा पुरवठा विभाग हा दुर्लक्ष करतो का हा देखील प्रश्न पडलेला असतो आणि आता तर चक्क प्लास्टिकचे तांदूळ या संदर्भात नागरिकांना मिळालेले आहेत। आता नेमकं प्रशासन याच्यावर काय कारवाई करेल का हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच विशाल, आणि याच्यावर रोख लावण्यासाठी नेमकं काय केलं जाईल, काय खबरदारी घेतली जाईल तेही बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।